झाडीपट्टी कलावंत संघटनेच्या वतीने दिनांक 31 मे 2025 रोजी वन विभाग उद्यान देसाईगंज वडसा येथे आमसभेचे आयोजन करण्यात आले। या आमसभेला झाडीपट्टीतील अनेक कलावंतांची उपस्थिती होती। झाडीपट्टीचे ज्येष्ठ कलावंत चेतन वडगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी संघटनेचे नवीन नामकरण करून अखिल झाडीपट्टी कलावंत विकास संस्था असे करण्यात आले। यावेळी मागील जमा खर्चाचा आढावा घेण्यात आला आणि नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली। यामध्ये सभेला उपस्थित कलावंतांकडून अध्यक्ष पदाची निवड निवडणूक पद्धतीने करण्यात आली। यासोबतच कार्यकारिणीच्या इतर पदांसाठी उपस्थितांच्या सर्वानुमते मंजुरीतून निवड करण्यात आली। या कार्यकारिणीची बैठक दर 3 महिन्यांनी घेतली जाईल असं यावेळी ठरवण्यात आलं। या नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष अंकुश पेटकर, उपाध्यक्ष विशाल बावणे, सचिव उत्तम ओके, सहसचिव प्रभाकर गडपायले, कोषाध्यक्ष अंबादास कांबळी, कार्याध्यक्ष प्रतिभा साखरे, सदस्य सविता भोयर, चुडीराम काबगते, मनोज खारकर, सुनील कुकुडकर, महेंद्र गोंडाणे, दुधराम कावडे, दीपाली भरडे आणि राजू ढोरे यांच्यासह सल्लागार चेतन वडगाळे, वासुकुमार आणि ज्ञानेश्वर डांगे यांच्यासह प्रसिद्धी प्रमुख प्रणय देवगडे आणि शरद ठिकरे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली। यावेळी सभेच्या ठरावात विविध विषय घेण्यात आले, ज्यामध्ये कलावंतांना संघटनेशी जोडणे, यासाठी कलावंतांनी सभासद नोंदणी करणे, संघटनेचे आर्थिक पाठबळ मजबूत करण्यासाठी दरवर्षी वार्षिक सभासद वर्गणी 300 रुपये जमा करणे, वर्षभराच्या कालावधीमध्ये संस्थेचे रजिस्ट्रेशन करणे, तसेच सभासदांचे ओळखपत्र तयार करणे यासह ठरावातील काही नियम कार्यकारिणीकडे राखीव ठेवण्यात आले आहेत, जे सर्व सभासदांना बंधनकारक राहतील असे या सभेत ठरवण्यात आले। नवीन कार्यकारिणी करावी हा सर्वानुमते ठरविण्यात आला आणि त्यानुसार कार्यकारिणीची निवड करण्यात आली आणि मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने घ्यायची असं सर्वानुमते ठरवण्यात आलं। त्यामध्ये अध्यक्ष पदाकरिता 4 उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी त्यांना आपसी समझोता करण्याची आपण समज दिली, परंतु त्यामध्ये आपसी समझोता न होता मतदान प्रक्रियेने मतदान पार पडलं। त्यामध्ये सर्वानुमते आजच्या जास्तीत 11 मते, सर्वानुमते जास्तीत जास्त 11 मते अंकुश पेटकर यांना मिळाल्यामुळे आजचा अध्यक्षपद हा अंकुश पेटकर यांना निवडणुकी प्रक्रियेद्वारे बहाल करण्यात आलेला आहे। तसेच मग सर्वानुमते उपाध्यक्ष पदासाठी निवड करताना असं सुचवण्यात आलं की अध्यक्षाच्या शर्यतीत असलेल्यापैकी त्यांना आपण चान्स देऊया का, तर सर्वांनी सांगितलं की चालेल बा, सर्वांनी चान्स देऊ असं ठरवलं। त्यानंतर उपाध्यक्षपदी त्यांच्या मागोमाग 10 मतं असलेले विशाल बावणे यांची आपण सर्वानुमते उपाध्यक्षपदी निवड केली। त्यानंतर सचिव पदासाठी सर्वानुमते उत्तम गंगारामजी उके यांची निवड करण्यात आली। त्यानंतर सहसचिव म्हणून प्रभाकर लक्ष्मणजी गडपायले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। कोषाध्यक्ष म्हणून अंबादासजी कांबळी, कार्याध्यक्ष म्हणून प्रतिभा साधूजी साखरे यांची निवड करण्यात आली। प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रणय तानाजी देवगडे, तसेच दुसरे प्रसिद्धी प्रमुख शरद उद्धव ठिकरे आणि यामध्ये सर्व सदस्य म्हणून कार्यकारिणीचे सदस्य म्हणून सविता परशुराम भोयर, चुडीराम गोविंदा काबगते, मनोज व्यंकटराव खारकर, सुनील श्रीरंग कुकुळकर, महेंद्र जीवन गोंडाणे, दुधराम परशुराम कावळे, दीपाली राजीराम भराळे, राजू नवनाथ ढोरे अशी एकूण 15 सदस्यांची ही कार्यकारिणी या ठिकाणी निवड करण्यात आली। आणि निवड करण्यात आल्यानंतर आता कार्यकारिणीची जी आपण नियमावली ठरवणार आहोत ती पुढील प्रमाणे राहील आणि सर्वानुमते ती नियमावली जी आपण ठरवू ती सर्वांना बंधनकारक राहील आणि त्याच्या अटी शर्तीच्या सगळ्यांना पालन करावे लागेल असे आजच्या ह्या सभेचा अध्यक्ष नात्याने मी या ठिकाणी सांगत आहो, सुचवित आहो। आणि पुढील कार्यकारिणीला विनंती करतो की लगेच 10 ते 15 दिवसाच्या आत नवनियुक्त सर्व कार्यकारिणीचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि उर्वरित सर्व सदस्यांची एक सभा आयोजित करावी आणि त्या सभेमध्ये आज जे ठरलेले नियम त्या ठरलेल्या सभेच्या तारखेनंतर त्याची संपूर्ण झाडीपट्टीच्या कलावंतात
त्याची अंमलबजावणी करावी ही आजच्या सभेनुसार मी सुचवत आहोत. धन्यवाद.